हॉटेल असोसिएशनच्या वतीनं एक दिवसीय बंद पुकारण्यात आला। महाराष्ट्र परमिट रूम आणि बार एक दिवस बंद राहतील। करवाढीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आता केलं जातं आणि या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूया। सध्या मी उभा आहे ठाण्यातील 16 नंबर रोड येथे। या ठिकाणी आपण बघतोय की जे हॉटेल असोसिएशन जे आहे त्यांच्या वतीने लाक्षणीय बंद आज करण्यात आला आहे। सध्या हॉटेल मालक आहेत, चालक आहेत, त्यांच्याबद्दल आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आज तुम्ही एक दिवसीय लाक्षणीय बंद ठेवण्यात आलाय, काय नेमकं तुमची मागणी आहे? आम्हाला आता 10% वॅट लावलेलं आहे हॉटेलमध्ये। मागच्या वर्षापासून आहे, तेव्हा लायसन्स फीस भरताना आम्ही तेव्हा सांगितलं होतं तर ते कमी करू म्हणून काढून टाका। वॅट घेऊ दे, फर्स्ट पार्टी कडून वॅट घ्यायला पाहिजे तुम्ही लोक। ते लोक असं नाही, नुसतं हॉटेलवाल्यांना वॅट आहे, वाईन शॉपला वॅट नाहीये। हे गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढवायची असेल तर तुम्ही फर्स्ट पार्टीलाच वॅट होतात टाकाना, सगळं आम्ही पण तयार आहे। आणि आता दुसरा 60% टॅक्स डायरेक्ट ड्युटी वाढवलंय। 60% म्हणजे कमीत कमी 150% वाढतात। एक कमीत कमी साधा ब्रँड 200 रुपयाची दारू प्यायची असेल आजच्या दिवस त्याला 470 रुपये होणार आहे, 500 रुपये परत पोहोचणार आहे। ते कुठल्या माणसाला पण परवडणार नाहीये। नुसतं महाराष्ट्रामध्ये वॅट चालू आहे, बाकी कुठेच नाही। नक्कीच आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने वॅट असेल, कर असेल, हे ज्या पद्धतीने दुपटीने वाढवण्यात आले आहेत, त्यामुळे आज ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीने हे मुदत बंद करण्यात आला आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।